इकडे लक्ष द्या सर्वांनी. चॅटिंग म्हणजे काय? कोण सांगू शकतंय? संजू कुठं आहे? लक्ष सांग, चॅटिंग म्हणजे काय? बस खाली. आज शाळेत का आला नाहीस? मला माफ कर, माझ्यामुळे तुझं लग्न काय आज ना उद्या ठरणार होतं. मला याचं दुःख नाहीये, पण तू माझ्यामुळे शाळेत येत नाहीस याचं दुःख जास्त आहे. संजू, मी तुझ्यामुळे शाळेत आलो ग. जर तूच नाही तर मी काय करू शाळेत येऊन? हे बघ, असं करू नको. मला किती भारी वाटायचं तू माझ्यामुळे शाळेत आलास, शिकलास, आणि आता माझ्यामुळंच तू जर शाळा सोडणार असशील तर मी तुला कवाच नाही माफ करायचे. तुझ्या बरोबर घालवलेला वेळ माझ्या आयुष्यातला न विसरणारा असेल. सगळ्या मला तुला वर्गात बघायचंय. अर्थशास्त्रामध्ये आतापर्यंत आपण शिकलो त्याप्रमाणे. आत येऊ का मॅडम? बसा बसा. आपल्या 10वीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे. उद्या सगळ्यांनी आपल्या बोर्डाच्या परीक्षेची 500 रुपये फी आणि 2 फोटो आपली आयडेंटिटी सगळ्यांनी घेऊन यायचं. हां चला. तर आज आपण काय पाहिलं तर अर्थशास्त्राची व्याख्या. परीक्षा जवळ आली आहे, चांगला अभ्यास कर. माझं काय, मी अभ्यास करू नाही करू आता त्याचा काय उपयोग? संजू, तुला हरवायच्या नादामध्ये तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं ग मी. ना भाजी कितीला दिली? ए राम्या इकडे. तुला म्हणलं होतं का नाही माझे पैसे परवडत नाहीत म्हणून? पैसे का तुझा बाप देणार आहे का? हा लय माजलास का? फेडायची लायकी नाही तर घ्यायची कशाला रे? मला काय सांगू नको, मला आजच्या आज व्याज पाहिजे. देतो की आपा,
पण इथं सगळ्याच्या समोर का दादा वाटायलंय तुला? पैसे घेताना बरी वाटले आज तुला? हा, आज 4 व्याज जमा करायचं, कळलं का? चल निघ. सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल. आता फक्त 25 तारखेला लग्न आहे माझं. या सगळ्यांनी. सगळ्यांनीच या. माय बाप तुझे काही दुश्मन नाहीत बाई. आणि जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलंय की आम्ही. मागचं सगळं विसरून जा आता. सासर तुझं आता हेच माहेर आहे. नीट राहा, काळजी करू नकोस. आई सुट्ट्या लागल्या आता काय गावावर फिरायची बोंब. आपण काहीतरी करतो काय खऱ्या हा काय करायचं? कसा आहेस? मस्त. तुला तुझ्या नवीन आयुष्याला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्स. समय काय करायलाय? 2 विषय गेलेत त्याचं. आता माळावर अभ्यास करत बसला असेल. हो का? चालतं, येऊ का? हो चालतंय. येते आई. अंजू येते. बरं, बाय. काय झालं?
काय झालं काय माहिती. तू तिकडे सावलीला बसते का? बर. यायला आता काय झालं काय माहिती. बस 6:30 झालं.